Students, we started the first chapter, set, of the mathematics first of the ninth class, in which we studied about the concept of the set, the methods of the writing of the sets, as well as the types of the sets and the concept of equal set in a previous period. Now we learn about the representation of the sets with the help of Venn diagram and some concept as like the subset, universal set, as well as the complement of set in this period. Now firstly, we learn about the representation of the set with the help of Venn diagram. So John Venn, British logician who represent the sets with the help of the sum diagram, closed diagram. Such diagram is called as a Venn diagrams. हे संच जे आहेत हे वेन डायग्रामच्या सहाय्यानं जॉन वेननं कसं दर्शवलं, त्यानं क्लोज फिगर घेतल्या, क्लोज डायग्राम घेतले. फॉर एक्झाम्पल इरेग्युलर शेप क्लोज फिगर, ट्रायंग्युलर फिगर, क्वाड्रिलॅटरल फिगर, अशा प्रकारच्या फिगर या ठिकाणी त्याने घेतल्या आणि संच दर्शवले. हे संच दर्शवत असताना आपण एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, set A is a set of x such that x belongs from natural number and x is even number less than x less than 10. बघा कसा संच दिलाय. तर नैसर्गिक संख्येचा संच आहे, इव्हन नंबर आहे x आणि लेस दॅन 10 म्हणजे 10 पेक्षा कमी अशा संख्येचा संच आपल्याला लिहायचा आहे. फर्स्टली राईट दीज सेट इन अ लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथड मध्ये प्रथम आपल्याला लिहायचं आहे therefore a is equal to in curly bracket 2 4 6 8. these are the even numbers and these are less than to 10. अशा प्रकारे आपण कुठलाही संच ज्याला वेन डायग्राम मध्ये दर्शवतो त्यावेळेला प्रथम लिस्टिंग फॉर्म मध्ये लिहिणं आवश्यक आहे. आता हा रिप्रेझेंट करायचा आपल्याला वेन डायग्रामच्या सहाय्यानं. कुठलीही एक डायग्राम घ्या. सपोज ट्रायंग्युलर शेपची डायग्राम मी घेतली. सेट ए जो आपण या ठिकाणी इंडिकेट केला, क्लोज फिगर काढले. आता सगळे जे एलिमेंट्स आहेत ते डॉट न आपल्याला या ठिकाणी दर्शवायचे. सपोज फर्स्ट एलिमेंट 2, सेकंड 4, थर्ड 6, फोर्थ 8. all elements which are represent in a closed figure of the set A. In this way, we draw a diagram, Venn diagram, and represent the sets with the help of Venn diagram. अशा प्रकारे आपण संच वेन डायग्रामच्या सहाय्याने या ठिकाणी दर्शवू शकतो. आणखी एखादा संच आपण घेऊया. सेट B is equal to in curly bracket 1 4 9 16 25 36 49 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. अशा प्रकारचं दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी घेतले. सेट बी इज इक्वल टू असं म्हटलंय. तर हा रिप्रेझेंट करायचा आपल्याला वेन डायग्रामच्या सहाय्यानं. तर हा वेन डायग्रामच्या सहाय्यानं रिप्रेझेंट करत असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे संच जर यादी पद्धती असेल म्हणजेच लिस्टिंग फॉर्म मध्ये असेल तर पुन्हा लिहिण्याची काही गरज नाही. क्लोज फिगर काढा कुठलीही. समजा मी इथं क्वाड्रिलॅटरल शेप क्लोज फिगर काढले, नाव दिलं तिला सेट बी. ऑल एलिमेंट्स विच आर प्रेझेंट इन द सेट बी इट रिप्रेझेंट विथ अ डॉट. सपोज 1 4 9 16 25 36 and 49. अशा प्रकारे सगळे एलिमेंट जे आहेत हे एलिमेंट्स आपण या ठिकाणी या क्लोज फिगर मध्ये दाखवलेले आहेत. अशा प्रकारे कुठलाही सेट आपल्याला वेन डायग्रामच्या सहाय्याने या ठिकाणी दर्शवू शकता येतो. मग
या वेन डायग्रामचा यूज करून आपण दुसरी एक कन्सेप्ट या ठिकाणी अभ्यासणार, सबसेट. सबसेट ही एक संकल्पना आपल्याला अभ्यासायची, यालाच आपण उपसंच मराठीमध्ये म्हणतो. आता या ठिकाणी सबसेट अभ्यासत असताना समजा मी एक सेट घेतलाय, सेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट ए, स्मॉल ए घेऊया आपण, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. सेट बी घेतोय मी इथं, सेट बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट बी ई जी आय, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आता इथं आपल्याला अल्फाबेट्स दिलेत फ्रॉम ए टू जे ए संचामध्ये, आणि सेट बी मधील 4च या ठिकाणी आपल्याला एलिमेंट्स दिलेत, बी ई जी अँड आय. बघा, जर ऑब्झर्वेशन मुलांना तुम्ही गेलं तर हे बी मधले सगळे जे घटक आहेत, एलिमेंट्स आहेत, ते आपल्याला ए मध्ये दिसतील. म्हणजेच इथं बी जो आहे ए मध्ये दिसतोय, ई एलिमेंट्स ए मध्ये आहे, जी मध्ये जी सुद्धा ए मध्ये आहे, आणि आय सुद्धा आपल्याला ए आय सेट मध्ये दिसतोय. याचा अर्थ काय, सगळे एलिमेंट्स आपल्याला बी मधले ए मध्ये दिसत आहेत, आणि म्हणून बी हा सेट ए चा सबसेट होईल. डेफिनेशन काय कराल, द ऑल एलिमेंट्स इन अ सेट बी इज इन सेट ए. सो सेट बी इज कॉल्ड ॲज सबसेट ऑफ सेट ए. म्हणजेच डेफिनेशन कशी कराल पहा, इफ दे हॅव गिव्हन हिअर सेट ए अँड बी, इफ डेफिनेशन आपल्याला सांगता येईल. बघा, A and B are two sets, then all elements in set B is in the set, all elements of set असं म्हणूया आपण, of set B is in a set A. Therefore, set B is subset of set A. A चा हा काय झाला, सबसेट. हे आपण चिन्हाच्या सहाय्याने कसा रिप्रेझेंट करतो, सेट बी सबसेट ए. चिन्ह लक्षात घ्या, हे जे चिन्ह आहे हे चिन्ह मुलांना कशाचं आहे, सबसेटचं चिन्ह आहे. अशा प्रकारे आपण कुठलाही संच एखाद्या संचाचा सबसेट आहे किंवा नाही ठरवू शकतो. मुलांना आणखी एखादं उदाहरण आपण सबसेटचं घेऊया. समजा मी या ठिकाणी सेट पी घेतोय, इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. नैसर्गिक संख्येचा संच आहे 1 ते 10 पर्यंतचा. दुसरा क्यू संच घेतला समजा मी, और आर संच घेऊया आपण, याला नाव वेगळं देऊया जरा. सेट आर इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 3 5 7 अँड 9, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आता इथं जर आपण ऑब्झर्वेशन केलं मुलांनो, तर सेट ए मधील सेट आर मधील सगळे घटक आपल्याला सेट पी मध्ये दिसत आहेत. बघा, आहेत का, एक आहे, राऊंड करू वाटल्यास आपण 3 आहे, 5 आहे, 7 आहे, आणि 9 सुद्धा आहे. इट मीन्स दॅट ऑल एलिमेंट्स ऑफ द सेट आर which are in set P. Therefore, it is written as all elements of set R are in set P. set P मध्ये आहे. Therefore, set R is a subset of set P. अशा प्रकारे आपण चिन्हाच्या साहाय्याने हे दर्शवू शकू.
पण समजा जर वेन डायग्राम मध्ये तुम्हाला काढायला सांगितलं तर कुठलीही एक वेन डायग्राम काढली. समजा मी ट्रायंग्युलर शेप या ठिकाणी एक डायग्राम घेतली, त्याला नाव दिलं पी. त्या पी एलिमेंट्स मध्ये प्रथम आपण इथं जे नोटिफाईड केले आर मधील एलिमेंट्स पी मध्ये, ते सोडून सगळे एलिमेंट्स या ठिकाणी प्रथम लिहून घेऊया. कोणते राहिले तर 2 आहे, 4, then 6, 8 and 10. हे सगळे एलिमेंट प्रथम लिहून घेतलं. तर राहिलेले एलिमेंट जे आहेत त्यासाठी आपण याच वेन डायग्राम मध्ये दुसरी एक डायग्राम या ठिकाणी दर्शवू. समजा मी इलिप्टिकल डायग्राम काढले, नाव द्या त्याला आर. आर मध्ये जे घटक आपण दर्शवले ते या ठिकाणी दर्शवूया. कोणते ते बघा, 1, 3, 5, 7 and 9. हे सगळे घटक आपण आर मधले दर्शवले. आता जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आर मधील सगळे घटक आपल्याला सबसेटची आपल्याला या ठिकाणी प्रॉपर्टी बघायची. ज्या प्रॉपर्टीच्या सहाय्याने आपल्याला पुढील उदाहरणामध्ये त्याचा वापर करायचा आहे. पहिली प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल इथं सबसेटची. समजा ए सेट हा मी घेतला तर ए सेट हा स्वतःचाच सबसेट असतो. म्हणजेच प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. इट सेट्स इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. दुसरी प्रॉपर्टी सांगता येईल, नल सेट घेतला समजा किंवा एम्प्टी सेट घेतला तर हा एम्प्टी सेट कुठलाही संचाचा काय असतो, सबसेट असतो. म्हणजेच इफ वी हॅव टेकन हिअर सेट ए, देअरफॉर नल सेट इज अ सबसेट ऑफ दॅट ए. तिसरी प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल तर समजा आपण इफ असं म्हणूया, ए इज इक्वल टू बी, दॅट मीन्स सेट ए इक्वल सेट बी, देन आपल्याला सांगता येईल इथं ए सबसेट बी अँड बी सबसेट ए. म्हणजे ए हा बी चा सबसेट असतो किंवा बी हा सबसेट ए चा सबसेट असतो. अशा प्रकारे जर हे दोन संच समान संच असतील. चौथी प्रॉपर्टी यामध्ये आपल्याला सांगता येईल पहा, इफ असं म्हणूया आपण, ए सबसेट बी अँड बी सबसेट ए, देन ए इज इक्वल टू बी, दॅट मीन्स सेट ए इक्वल सेट बी. अर्थात हे दोन संच इक्वल सेट असतात तेव्हा जर पहिला दुसऱ्याचा सबसेट असेल आणि दुसरा पहिल्याचा सबसेट असेल. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी यांच्या प्रॉपर्टी सांगता येतील. मुलांना या प्रॉपर्टीचा आधार घेतच आपण युनिव्हर्सल सेट ही संकल्पना या ठिकाणी समजून घेऊया. तर आपण पुढं युनिव्हर्सल सेट या आपण कॅपिटल यू न दर्शवतो, लक्षात घ्या. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. उदाहरणाच्या सहाय्याने ही संकल्पना आपल्याला समजून घेता येईल. समजा मी या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल घेतोय, सेट ए इज सेट ऑफ बॉयज इन 9th E क्लास इन सरस्वती विद्यालय. थोडक्यात लिहितो मी तर सरस्वती विद्यालय. पुढे जाऊया आपण. दुसरा सेट घेऊया आपण, सेट बी इज सेट ऑफ बॉयज इन 9th D क्लास इन सरस्वती विद्यालय. तिसरा सेट मी घेतला, सेट सी इज सेट ऑफ बॉयज इन 9th क्लास इन सरस्वती विद्यालय. तिसरा घेतला मी चौथा सेट, सेट सी इज अ सेट ऑफ सेट डी इज अ सेट ऑफ बॉयज in 9th C क्लास. 9th C क्लास म्हटलंय इन सरस्वती विद्यालय. त्यानंतर सेट ई घेऊया आपण इथं, सेट ई इज सेट ऑफ
boys in 9th B class in सरस्वती विद्यालय. आणि एफ हा संच घेतोय आपण. एफ इज सेट ऑफ बॉईज इन 9th A क्लास इन सरस्वती विद्यालय. आता प्रत्येकाचं जर निरीक्षण मुलांना आपण केलं तर हा संच आपल्याला व्यक्त कसा करता येतो, म्हणजे हा याचा अर्थ काय, तर ए हा संच 9E मधील विद्यार्थ्यांचा संच सरस्वती विद्यालयातील. बी हा सरस्वती विद्यालयातील 9च्या बॉईज म्हणजे मुलांचा संच. सी हा सरस्वती विद्यालयातील 9वीच्या मुलांचा संच असं म्हटले, 9वीच्या मुलांचा संच. आणि म्हणून इथं याबाबत आपल्याला सांगता येईल हा शब्द महत्वाचा आहे. बाकीचे सरसंच बघितले आपण तर ए तुकडीतील मुलांचा संच आहे, बी तुकडीतील मुलांचा संच आहे, सी तुकडीतील मुलांचा संच आहे, डी तुकडीतील मुलांचा संच आणि ई तुकडीतील मुलांचा संच दिसतोय. पण सी हा संच मात्र आपल्याला सांगितलंय की 9वीतील मुलांचा संच दिसतोय. आणि म्हणून यामध्ये सगळे संच या ठिकाणी येतील या संचात. अर्थात 9वी मुलांचा संच हा 9वीच्या मुलांचा उपसंच असणार आहे. डी च्या मुलांचा संच 9वीच्या मुलांचा उपसंच असणार आहे, म्हणजे बी हा सी चा उपसंच. याचप्रमाणे एफ हा सुद्धा सी चा उपसंच होईल, हा सुद्धा सी चा उपसंच होईल, आणि मुलांना हा सुद्धा सी चा उपसंच होईल. म्हणून लिहिताना आपण कसं लिहूया, इफ ए सबसेट सी बी सबसेट सी then D subset C, E subset C, as well as and F subset C. then हे सगळे जे संच आहेत हे C चे उपसंच आहेत. then C is set C असं म्हणतो आपण. set C is said to be universal set. Set of set A, B, D, E and F. अशा प्रकारे हा युनिव्हर्सल सेट आपल्याला स्पष्ट करता येईल. मग या युनिव्हर्सल सेटची आपल्याला संकल्पना स्पष्ट करत असताना कितीही संच दिले असतील समजा यामध्ये, तर एक संच असा असतो की त्या संचाचे उर्वरित सगळे संच हे काय आहेत, सबसेट आहेत. आणि जर सबसेट असतील तर त्या संचाला आपण काय म्हणतो, त्या उर्वरित संचाचे युनिव्हर्सल सेट असं म्हणतो. अशा काही या ठिकाणी आपल्याला संकल्पना समजून घेता येतील उदाहरणाच्या साह्यानं. आणखी एखादं उदाहरण जर आपण घेतलं तर यामध्ये आपल्याला सबसेट बाबत सांगता येईल. वेगवेगळे उदाहरण आपण सांगू शकतो, अभ्यासू शकतो, ज्याद्वारे आपण युनिव्हर्सल सेट या ठिकाणी स्पष्ट करू शकतो. युनिव्हर्सल सेटचं आणखी एखादं उदाहरण बघूया आपण. बघा, सेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. बी घेऊया आपण. सेट बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. सी घेतला इन कर्ली ब्रॅकेट 2 4 6 8 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. जर समजा आपण डी हा एक संच घेतला मुलांना, त्यामध्ये आपण 1 4 9 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आता मुलांना हे तिन्ही संच जर बघितले तर हे पूर्ण वर्ग संख्येचा संच आहे. 10 पेक्षा कमी असणाऱ्या समसंख्यांचा संच हा सी संच दिसतोय, आणि 1 ते 3 नैसर्गिक संख्यांचा संच हा बी आहे. एकदा अर्थ समजून घेतले तर आपल्याला दिसतंय की डी मधले सगळे घटक ए मध्ये दिसत आहेत मला, डी मधले सगळे घटक बघा डी मधले ए मध्ये घटक दिसत आहेत,
सी मध्ये असणारे घटक सगळे ए मध्ये आहेत आणि बी मध्ये असणारे सगळे घटक ए मध्ये आहेत. आणि जर असं असेल तर आपल्याला सांगता येतं डी हा उपसंच आहे एचा. हिअर बघा डी सबसेट ए, आणखी काय सी सबसेट ए and B also subset of set A. Then set A is a universal set. Set of set B, C and D. अशा प्रकारे आपण युनिव्हर्सल सेटची संकल्पना या ठिकाणी समजून घेऊ शकतो. वेगवेगळी मुलांना उदाहरणं या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतील. या युनिव्हर्सल सेटच्या आधारेच आपण आता पुढची एक संकल्पना या ठिकाणी समजून घेणार. यामध्ये आपण कॉम्प्लिमेंट ऑफ सेट असं म्हटलंय. बघूया आपण काय संकल्पना आहे ते. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, संचाचा पूरक संच म्हणजे काय हे आपण या ठिकाणी स्पष्ट करूया. बघा यासाठी एक उदाहरण घेतो युनिव्हर्सल सेटचं मी. U इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 6 किंवा वेगळं जरा उदाहरण घेऊया आपण. बघा A B C D E F G H and I कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आणि सेट ए घेतो मी तर सेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट ए ई आय एच कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. तर बघा ए मधले सगळे जे घटक आहेत हे मला मी युनिव्हर्सल सेट मध्ये दिसत आहेत. हे हा यूचा काय झालाय सबसेट. जसं की पहा इथं ए दिसतोय, इथं ए आहे, ई आहे, आय आणि शेवटचा घटक एच दोन्ही संचात दिसतोय मला इथं. मग आपल्याला याचा कॉम्प्लिमेंट काढायचा, ए चा कॉम्प्लिमेंट काढायचा. कॉम्प्लिमेंट सेट ऑफ ए हा कशाने दर्शवतात मुलांना लक्षात ठेवा. तर इथं कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए इट इज डिनोटेड बाय ए डॅश और ऑल्सो कॉम्प्लिमेंट ऑफ ए. म्हणजे ए च्या डोक्यावर सी लिहायचंय. अशा प्रकारे कोणत्याही चिन्हांना हा दर्शवू शकतो. मग एचा आपल्याला पूरक संच काढायचा आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए दॅट मीन्स ए डॅश इज इक्वल टू, आता ए मधले सगळे घटक जे यू मध्ये दिसत आहेत मला, हे यू मध्ये असणारे जे घटक आहेत हे सोडून जे राहिलेले घटक आहेत हे या संचात लिहायचे. म्हणजेच काय इन कर्ली ब्रॅकेट बी सी डी ई नाही, पुढं एफ जी कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. याचाच अर्थ काय तर ए मधील नसणारे परंतु यू मध्ये असणारे द एलिमेंट्स विच आर नॉट प्रेझेंट इन ए बट इन यू सच टाइप ऑफ सेट इज कॉल्ड ॲज अ कॉम्प्लिमेंट सेट. म्हणजे समजा आपण इथं सांगितलं सपोज वी हॅव गिवन हिअर व्याख्येमध्ये यू इज अ युनिव्हर्सल सेट ऑफ सेट ए, देअरफॉर सेट ए इज अ सबसेट ऑफ यू. अशी कंडिशन असेल इफ then the all elements in U, then all elements in set U which are not in set B, sorry set A, which are not in set A, सेट ए मध्ये नसणारे परंतु सेट यू मध्ये असणारे सगळे घटक. बघा असे जे घटक आहेत या घटकांच्या संचाला आपण काय म्हणतो कॉम्प्लिमेंट. सेट ए इज कॉल्ड, बघा ऑल एलिमेंट्स इन सेट यू विच आर नॉट इन सेट ए
द सेट ऑफ सच एलिमेंट्स असं म्हणूया आपण. द सेट ऑफ सच एलिमेंट इज said to be complement of set A. It is denoted by A dash or complement of set A. थोडक्यात या चिन्हानं आपण हा दर्शवतो. अशा प्रकारे आपल्याला एखाद्या संचाचा पूरक संच काढता येईल. मग मुलांना हे चिन्हात कसं दर्शवाल बघा. की तुम्हाला समजा जर हेच संच आपल्याला कॉम्प्लिमेंट दाखवायचे, चिन्हात दाखवायचे, तर हे वेन चिन्हाच्या सहाय्याने आपण कसं दर्शवू शकू. तर हे थोडक्यात मी इथं कट करतोय. तुमच्या समोर वेन चिन्ह सुद्धा याचं काढता येईल. हे वेन चिन्ह काढत असताना मी कोणत्याही प्रकारचा एक चौकोन काढला. इथं आकृती काढली. यू नाव दिलं याला. सगळे घटक मी लिहितो इथं. ए एफ जी कुठेही घटक लिहिलं तरी चालू शकता. डी सी बी ई त्यानंतर एच आणि आय. अशा प्रकारे ए बी सी डी ई एफ जी एच आय हे सगळे यूचे घटक मी या ठिकाणी चिन्हानं दर्शवलं. वेन चिन्हानं, वेन डायग्राम. यामध्ये सबसेट आपल्याला दाखवायचा आहे. तर ए ई आय एच हा संच मला इथं दिसतोय किंवा हे एलिमेंट्स इथं दिसत आहेत. त्याला मी वेगळी आकृती काढली. याला नाव दिलं सेट ए. अशा प्रकारे आपल्याला सेट हे हा यूचा सबसेट दाखवता सुद्धा येतो किंवा युनिव्हर्सल सेट आपल्याला यू हा दाखवता येतो. मग हे जे राहिलेले घटक मुलांना जे आहे हे मधले सोडून राहिलेले घटक, हे घटक म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला ए डॅश, म्हणजेच ए चा कॉम्प्लिमेंट सेट म्हणायचं आहे. बरोबर. जसं आपण इथं लिहिलंय काय ए डॅश बरोबर इन कर्ली ब्रॅकेट हे राहिले ते लिहूया आपण. बी सी त्यानंतर डी जी आणि एच जी अँड एफ असं म्हणून आपण कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. अशा प्रकारे आपण कॉम्प्लिमेंट ऑफ सेट सुद्धा दाखवू शकतो. जो या ठिकाणी लाईन न दाखवला तरी सुद्धा चालू शकतो. म्हणजे हा जो एरिया आहे क्वाड्रिलॅटरलचा, या एरियामध्ये जेवढे काही घटक येतील ते घटक म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. मुलांनो, या ठिकाणी आपण या तासाला ज्या संकल्पना अभ्यासली, स्टडिंग अबाउट द सबसेट, then universal set and complement of set as well as property of the subset, या सगळ्या प्रॉपर्टी या ठिकाणी आपण बघितले. आणि त्याचबरोबर महत्वाची एक संकल्पना आपण अभ्यासली, वेन डायग्राम. तर या सगळ्यावरची उदाहरणं आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये दिले, ही सोडवायचे. त्यातील एखादं उदाहरण आपल्याला या ठिकाणी घेता येईल. बाकीची उदाहरणं तुम्ही घरी सोडवायचे. तर पहिल्यांदा एक उदाहरण घेऊया आपण. बघा, राईट द रिलेशन बिटवीन द सेट्स. एक एक सेट आपण घेऊया. सेट पी इज अ सबसेट, इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंशियल रेसिडेंट इन पुणे. सेट ए आहे. सेट बी इज सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश. सी चे घेऊया आपण. सेट सी इज सेट ऑफ
all residents in इंदोर नंतर सेट डी इज सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंडिया रेसिडेंट्स इन इंडिया त्यानंतर सेट ई is a set of all resident in Maharashtra. Set of all residents in Maharashtra. इथं आपल्याला असे एकूण 5 संच दिले यांच्यामधलं रिलेशन शोधायचे रिलेशन हे रिलेशन शोधायला सांगितले मला हे कसं शोधायचं तर सबसेटचा आधार या ठिकाणी आपण बघायचंय महाराष्ट्रातील रेसिडेंटचा म्हणजेच रहिवाशांचा संच समजूया आपण मग रहिवाशांचा संच महाराष्ट्राचा घेतला तर त्यामध्ये पुण्याचे येतील मुंबईचे येतील साताऱ्याचे येतील ह्या जिल्ह्यात सांगली आहे कोल्हापूर आहे प्रत्येक जिल्ह्यातील येतील महाराष्ट्राच्या आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल इथं आपल्याला ए सेट हा जो दिला आहे तो ऑल रेसिडेंट इन पुणे असं म्हटलंय आणि ए हा सेट दिलाय ऑल रेसिडेंट इन महाराष्ट्र देअरफॉर फर्स्टली व्हॉट इज रिलेशन इन बिटवीन देम ए अँड ई देअरफॉर ए सेट ए इज अ सबसेट ऑफ सेट ई म्हणजे ए हा ई चा सबसेट आहे पुढे जाऊया आपण आता तर मुलांनो इथं आपल्याला बघा मध्य प्रदेश त्यानंतर इंदोर यांच्यामध्ये रिलेशन सांगता येईल तर मध्य प्रदेश या राज्यात इंदोर हे काय आहे शहर आहे याचाच अर्थ इंदोरचे सगळे जे रहिवासी असतील हे मध्य प्रदेश मधील रहिवासी असतील आणि म्हणून सी हा सेट कशाचा असणार आहे बी चा सबसेट असेल मग या ठिकाणी दुसरं रिलेशन कसं सांगता येईल आपल्याला सेट सी सबसेट बी म्हणजे सी हा सबसेट आहे कुणाचा बी चा त्यानंतर तिसरं सांगता येईल आपल्याला इकडं मुलांनो इथं इंडिया हा एक महत्वाचा शब्द आहे इंडियामध्ये काय आहे रेसिडेंट इन इंडिया रहिवासी भारतातील रहिवासी कोण कोण महाराष्ट्रातील रेसिडेंट असतील इंदोरमधील रेसिडेंट असतील मध्य प्रदेशमधील रेसिडेंट असतील आणि पुण्यातील रेसिडेंट असतील म्हणजे इंदोर हा युनिव्हर्सल सेट असणार त्या बाकीच्या सगळ्या सेटचा आणि म्हणून या ठिकाणी काय लिहा डीचा ए हा डीचा सबसेट बी सुद्धा डीचा सबसेट सी सुद्धा डीचा सबसेट आहे मुलांनो आणि ई सुद्धा काय डीचा सबसेट म्हणून हे कसं स्पष्ट लिहाल सेट ए सबसेट डी तिसरं रिलेशन स्पष्ट केलं आपण त्यानंतर चौथं रिलेशन सेट बी सबसेट डी आणि पाचवं रिलेशन काय सांगता येईल सेट सी ऑल्सो सबसेट ऑफ सेट डी सेट सी सबसेट डी सहावं रिलेशन या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की सेट ई सबसेट डी अशा प्रकारे आपल्याला म्हणून इथं दोन्ही किंवा अनेक असणारे संच जे आहेत त्या संचामधील असणारं रिलेशन इथं शॉर्टली स्पष्ट करता येईल शब्दात सुद्धा तुम्ही हे मांडलं तरी चालू शकते पण हे सगळे संच जे आहेत चारही डी चे काय आहेत सबसेट आहेत देअरफॉर आणखी एक 7वं रिलेशन इथं सांगता येईल डी इज युनिव्हर्सल सेट ऑफ सेट ए बी सी अँड ई या सगळ्या संचाचा तो काय युनिव्हर्सल सेट आहे हे एक वाक्य आपल्याला किंवा रिलेशन स्पष्ट करता येईल मुलांनो या ठिकाणी आपण ज्या कन्सेप्ट अभ्यासलेत
ह्या कन्सेप्ट पैकी आपण पहिल्यांदा बघितलं वेन डायग्रामनं रिप्रेझेंटेशन कसं करायचं संचाचं, हे आपण या ठिकाणी बघितलंय. त्यानंतर काही संकल्पना अभ्यासत असताना सबसेट म्हणजे काय त्याच्या प्रॉपर्टी बघितले. त्याचबरोबर युनिव्हर्सल सेट ही कन्सेप्ट या ठिकाणी अभ्यासली. नंतर जातात आपण कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे संचाचा पूरक संच म्हणजे काय हे आपण या ठिकाणी बघितलंय. या सगळ्यावरचं एक उदाहरण या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. प्रॅक्टिस सेट 1-3 यामधील सगळी उदाहरणं तुम्ही सोडवायची. आज इथं आपण थांबणार आहोत. धन्यवाद.